पन्हाळ्याला असलेल्या 13D थिएटरला सुरू होऊन बरेच दिवस झाले, पण तिथे जाण्याचा योग आज आला. सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत याचे शोज आहेत. प्री शोरूम मध्ये तुम्ही आत गेला की तुम्हाला पन्हाळ्याविषयी थोडीशी माहिती दिली जाते. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये नोंद झालेल्या आपल्या पन्हाळ्याची इतिहासात शिलाहार व यादवांच्या काळापासून नोंद आहे. अशी ओळख असलेल्या विस्तीर्ण पठाराच्या एका भागावर वसवला गेला आहे. आत गेलो की आपल्याला एक छान प्रशस्त असं थिएटर बघायला मिळतं. आपले गॉगल्स घेऊन आपापल्या सीटवर आपण जाऊन बसायचं आहे. सिद्धी जोहर यांचा वेडा फोडून विशाळगडला महाराज कसे पोचले हे दाखवणारा हा चित्रपट सुरू व्हायच्या आधी काही आवश्यक सूचना दिल्या जातात. या दरम्यान तुमची खुर्ची भरपूर हलते, पाण्याचे फवारे मारले जातात. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नेंट असाल किंवा तुम्हाला स्पाईनचे काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही इथे प्लीज येऊ नका. पण बाकीच्यांसाठी ही पर्वणी असते, कारण का तुम्ही खूप एन्जॉय कराल. तुमची लहान मुलं पण खूप एन्जॉय करतील. इतिहास जर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या मुलांना दाखवणार असाल तर ते खूप आवडीने बघतील सुद्धा आणि त्यांना एकूण इतिहास हा खूप सोप्या पद्धतीने कळेल. थिएटर मधून ज्यावेळी तुम्ही बाहेर हॉलमध्ये येतात त्यावेळी इथे तुम्हाला अनेक जुन्या वस्तू बघायला मिळतात. पन्हाळा म्हणजेच पन्नगालय असे याचे जुने नाव. पराशर ऋषी यांनीही इथे वास्तव्य केला. भक्कम तटबंदी आणि जोड किल्ला असणारा पन्हाळा याचे ऐतिहासिक महत्व खूप मोठं आहे. जुनी माहिती, नाणी आणि वंशावळ असे बरेच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. तर माझ्यासारखंच जर तुम्ही अजून पण हा 13D थिएटर बघितलेला नसेल तर आता पन्हाळ्याला जेव्हा पण जाल त्यावेळी इथे नक्की जाऊन या.